पुण्यातील लोकसभेची प्रतिक्रिया घेताना आम्ही विचारत असताना आम्हाला भेटले ते धुळेकर. तर धुळेकरांना विचारूया आपण, पुण्याचा प्रश्न तर नाही पण केंद्र स्तरावरती तुम्हाला काय वाटतं, सत्ता बदल शक्य आहे का, आणि काय वाटतं तुम्हाला की परत इंडिया आघाडी सत्तेमध्ये येईल? नक्कीच मला असं वाटतं की यावेळेस काहीतरी बदल घडला पाहिजे. कारण मोदीजींनी जे या मागील 10 वर्षात केलं ते जे भारताचे रहिवासी होते त्यांच्यासाठी अनएक्सपेक्टेड होतं. जे आता एक मराठी म्हण नाही का की प्रत्येक गोष्टी सुरुवात ही घरापासून झाली पाहिजे. तर आता घरातच माझी आईच मला म्हणते की तेलाचे भाव बघ, साखरेचे भाव बघ, गॅसचे भाव बघ. तर या सगळ्या गोष्टी आपण थोडं अनुषंगाने विचार केला पाहिजे आणि नक्कीच काहीतरी बदल घडला पाहिजे. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की काँग्रेस यांची जी सत्ता आहे ती आली पाहिजे आणि काहीतरी बदल घडला पाहिजे भारत. ठीक आहे. तर मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की तुम्ही जे बेसिक मुद्दे मांडतायत, आता महागाई आणि बेरोजगारी, तुम्ही आता घरी आई काय म्हणते हे विचारलं, बरोबर, आई काय सांगते हे मला सांगितलं तुम्ही. पण मला असं विचारायचं आहे की एनडीए आघाडी जे मुद्दे घेऊन आता निवडणूक लढते की लोक म्हणतायत, आपण नाही म्हणत, किंवा विरोधी जो पक्ष आहे तो त्यांच्यावरती वारंवार आरोप करतो की धर्माच्या नावावरती फक्त हिंदू आणि मुसलमान करून जर निवडणूक लढवायची असेल, जर कोण लढत असेल तर ते फक्त 10 वर्ष काम करून फक्त इंडिया आघाडीकडे फक्त धर्म, हिंदू आणि मुसलमान हे 2च शब्द आहेत. यावर काय सांगाल? नक्कीच. आता आपण बघू शकता, आता मी मुसलमान आहे, तर बघायला गेलं तर माझे सगळे ऑलमोस्ट मित्र हे हिंदू समाजाचे आहेत. पण तरी पण ते मला एवढे प्रेम करतात वगैरे, मी पण त्यांच्यावर प्रेम करतो. तर असला कुठला जातीवाद हा भारतात मुळात नाहीच आहे. तर जो 2013च्या अगोदरचा जो काळ बघितला तुम्ही, तर या काळात हिंदू मुसलमान जे वातावरण होतं ते एवढं आत्ताच्या कंडिशनला तेवढं वाईट नव्हतं. पण आत्ताच्या कंडिशनला तुम्ही बघितलं तर प्रत्येक ठिकाणी जे हिंदू माझे बांधव आहेत ते बुवा धर्मासाठी वगैरे या गोष्टींसाठी त्यांना म्हणजे एक काय सांगता येत नाही का, त्यांना एक भूल झाली वगैरे असं एक म्हणता येईल आपल्याला. तर या गोष्टींचा विचार न करता बेरोजगारी वगैरे, महागाई या गोष्टींचा विचार जर केला सगळ्याच बांधवांनी, सगळ्याच कास्टचे लोक असतील तर नक्कीच बदल घडू शकतो असं मला वाटतं. INDI अलायन्स आहे, त्यांनी जे काही गॅरंटीज दिल्या आहेत, त्यांच्या विविध पक्षांनी त्यांच्या गॅरंटी आहेत, तर तुम्हाला काय वाटतं की सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांनी विविध दिलेल्या गॅरंटी ते पूर्ण करू शकतील का, की आताच्या इंडिया आघाडीसारखं त्यांच्या पण गॅरंटीज फक्त फुसक्या गॅरंटी ठरतील? नाही, असं म्हणू शकतो आपण. त्याचे चान्सेस आहेत कदाचित. नाही का, आता मोदीजी पण जेव्हा 2013मध्ये आले त्यांनी पण खूप सारे प्रॉमिस केले होते, पण आता त्याच्यातले किती प्रॉमिस त्यांनी पूर्ण केले नाही केले, आता जे बेरोजगारीसाठी असतील वगैरे, तर ते यांनी पण केले. तर एक चान्स देणं सगळ्यांचाच एक हे असतो, मोटिव्ह असतो. तर यांना पण त्यांनी चान्स दिला पाहिजे भारताच्या रहिवाशांनी, व काहीतरी विचार केला पाहिजे असं मला वाटतं सर्वांना. तर संभाजी गार्डनमध्ये आम्हाला पुणेकरी अनुभवी आणि एक त्यांना निवडणुकीचं आकलन असणारे असं म्हणता येईल ते आम्हाला मिळालेले आहे. त्या ठिकाणी 4 पुणेकरी नागरिक. तर त्यांची काय प्रतिक्रिया आहे, कोणाचं घेऊ आधी? ठीक आहे, तुमच्यापासून सुरुवात करूया काका. मला सांगा, आता निवडणुका पार पडत आहेत आणि 3 फेजमध्ये निवडणुका पार पडलेल्या पण आहेत. तर पुण्यामध्ये नुकतीच निवडणूक झाली, तिरंगी लढत पाहायला भेटली 3 पक्षांकडून. तर याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की काय विकासाचे मुद्दे होते आणि कोणता पक्ष विकासाचे मुद्दे घेऊन लढला आणि 4 जूनचा गुलाल कोणाचा असेल? गुलालाची तर आता गॅरंटी नाही देत आहेत, पण विकासाचा मुद्दा असा एकानेही घेतलेला नाही आहे. BJPने तर अजिबात नाही घेतलेला. त्यांचं फक्त राम मंदिर या विषयावरतीच चाललेलं आहे. त्यामुळे गॅरंटी नाही BJPची. अच्छा, BJPची गॅरंटी नाही आणि 4 जूनचं पण काय सांगता येणार नाहीये कोण येईल म्हणजे. ठीक आहे, आपण आता पुण्यातलं थोडं सोडून आपण केंद्र पातळीवरती जाऊ. तुम्हाला काय वाटतं की एनडीए आघाडी आणि इंडिया आघाडी यांच्यात खूप अशी मोठी टक्कर पाहायला मिळालेली आहे यामध्ये आणि होत आहे सध्या, आपण पाहत आहोत रोजच न्यूज चॅनलवरती. तर 4 जूनला जो काही सार्वत्रिक निकाल लागणार आहे निवडणुकांचा, त्यामध्ये काय वाटतं तुम्हाला की इंडिया आघाडी निवडून येईल परत सत्तेमध्ये की इंडिया आघाडी त्याला फारशी टक्कर देईल? नाही हो, अशी सध्याचं वातावरणच आता असं आहे की कुठलीच गॅरंटीच देऊ शकत नाही. कारण मतदानच 53% आणि काय 59% असं काहीतरी झालेलं आहे पुढे. त्यामुळे त्याची आता सध्या तरी काय अशी शाश्वती देता येत नाही. अच्छा, नाही देता येत. म्हणजे केंद्रातलं पण काय सांगता येणार नाही, संभ्रमातलं वातावरण असं तुम्ही म्हणताय. ठीक आहे, आपण तुम्ही की पुण्यातली जी काही तिरंगी लढत झाली त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं? लढत आहे, टफ आहे तशी, काही सगळे तसे टफ आहे. वंचितचा जो फॅक्टर होता, वसंत मोरे फॅक्टर, त्याने धंगेकरांच्या मतावरती काय प्रभाव पडेल का? मत विभाजन असं लोक म्हणतायत, काय वाटतं? थोडाफार पडू शकतो, फार काही नाही, फार काय फरक पडणार नाहीये. फक्त पुण्यातील कात्रज केळकडल्या भागामध्ये वसंत मोरेंची हवा आहे की पूर्ण पुणेकर त्यांना जाणून आहेत? नाही, असं काही नाही. तिथे नवीन वस्ती झालेली आहे, लोक
सांगू शकत नाही त्याचं. सांगू शकत नाही. आपण केंद्रीय पातळीवरती जर पाहायचं म्हटलं तर खूप मोठी टक्कर आता या ठिकाणी इंडिया आघाडीकडून त्यांना मिळताना दिसते एनडीएला. तर 4 जून सत्ता बदल शक्य आहे का की परत इंडिया आघाडी सत्तेमध्ये येईल? 400 पारचा नारा घेऊन चालत आहे. सत्ता बदल तर नाही होऊ शकत, पण जी हवा आहे ती नाही राहिली आता मोदीची. आणि यांचे जे काही फार तळागाळापासून किंवा जेवढे काही मोठे होते प्रत्येकजण मोदी साहेब. आता तुमचं काय मग? बरोबर. तू खासदार आहे, तू आमदार आहे, तू काय करणार आहे ते बोल ना. हां. मोदी काय येऊन करणार नाही पुण्यात बरोबर. किंवा इतर कुठल्या गावात. स्थानिक पातळीचे मुद्दे तू सांगायला पाहिजे, तूच सोडवणार ना. मोदी येणार का सोडवणार? दिल्लीतला एक मजेशीर प्रश्न तुमच्या समोर मला मांडावासा वाटतो. केजरीवालची नुकतीच जमानत झाली आणि 21 दिवस सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की इंटरिम बेलवर त्यांना सोडलं. तर याचा काय प्रभाव पडेल दिल्लीच्या वातावरणात किंवा संपूर्ण भारतातील वातावरणात निवडणुकींचा? बॅड इम्प्रेशन होणार. बॅड इम्प्रेशन पडणार आहे म्हणजे बीजेपीला याचा हे करावं लागणार आहे. कारण ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण जुनं आहे. त्यावेळेस का नाही अटक केली मग? बरोबर. आताच का केली? असं आहे ना. अच्छा, याचा बीजेपीच्या निकालावरती काहीतरी परिणाम होणार आहे असं मला वाटतं. दिल्ली तर शक्यच नाही. दिल्ली तो केंद्रीय विषयच नाही. अच्छा, केंद्रातील सत्ता बदलाबद्दल तुमची काय कमेंट असेल? केंद्राची सत्ता बदल तर सांगू शकत नाही, पण ते जे बोलतात ते तसं काही तेवढे सीट येणार नाही. अच्छा, 2014 आणि 19ची निवडणूक होती, त्यामध्ये विविध मुद्दे घेऊन भारतीय जनता पक्ष एनडीए आघाडीसोबत लढली होती, राईट? सो त्यांचे काय मुद्दे खरे उतरलेले आहेत का असं तुम्हाला वाटतं? काय म्हणजे ग्राउंड लेवलला काम नाही झालेलं. लक्षात द्या, ग्राउंड लेवलला काम नाही झालेलं. जसं नोटबंदीपासून वाटव झालेलं आहे, त्याच्यानंतर जे स्थानिक पातळीवरचे नोकऱ्या म्हणा किंवा इतर काही गोष्टी, खाण्यापिण्याच्या प्रत्येक धान्य किंवा प्रत्येक गोष्टीवर GST लावला, हे चुकीचं आहे ना. अच्छा, म्हणजे अशा प्रश्नांवरती जी ही मिडल क्लास आणि लोअर क्लास त्यांना पडते. नुसतं 5 किलो रेशन दिलं म्हणून काय सगळं सॉल्व होत नाही ना. बरोबर आहे. असं धन्यवाद दादा. तुम्ही मत काय यांचं तुम्ही मनावरती घेऊन काय तुम्हाला काय वाटतं? नाही, मला गंगेकरांबद्दल हे आहे, बाकी काय. कारण आता मराठा समाज मतदान याला करणार नाही, भारतीय जनता पक्षाला नाही करणार. आणि मेन म्हणजे कसं आहे, महागाईचा मुद्दा, याच्यावर भाजप कधी काय बोललाच नाही निवडणुकी. बरोबर. त्याच्यामुळं हा परिणाम होऊ शकतो. अच्छा, परिणाम होऊ शकतो. हो, केंद्रात सत्तेबद्दल घडू शकतो असं तुम्हाला वाटतं? घडायला पाहिजे, घडावा असं आमची इच्छा आहे. ठीक आहे.